जय जय गुणंदा, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहेत तुम्ही? आज तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आता मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आंघोळ वगैरे केली आहे आणि मम्मीने केले आहेत आलूचे पराठे. तर आता आपण आलूचे पराठे खाऊया चला. मम्मीने केले आहेत आलूचे पराठे आणि सोबत आहे जिलेबी. तर मी आता खात आहे, तुम्ही पण खाऊन घ्या. खाल्लं आहे काय? तर ठीक आहे, आता मी खाणार स्टार्टिंग करतो. आलूचे पराठे खा. तर आता ना आंघोळ वगैरे गेली आहे आणि आता अकोल्याला निघायचं आहे आम्हाला. तर मी आणि पप्पा करतात माझी तयारी. तर माझी तयारी झालेली आहे आणि मी डोक्याला असं अशामुळे बांधलं आहे कारण की पाऊस येते बारीक बारीक, तर डोकं वजनी झालं पाहिजे आणि गाडी पण तयार आहे. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता अकोल्यामध्ये जाऊन. तर मी अकोल्याला पोहोचलो आणि इकडे आलो आम्ही, म्हणजे पप्पाला तेल वगैरे घ्यायचं होतं, किराणा वगैरे. तर पप्पा आता गेले तिकडे तेलघाणीमध्ये. इकडे ना तेलघाणी आहे ना, तर इकडे तेल जरा स्वस्त मिळतो, तर त्यामुळे आम्ही इकडे चालू होता तेल घ्यायला. पप्पा वगैरे आहेत म्हणून आलो बरं. नाही तर गावामध्येच किराणा घेत असतो मी. आणि मला जायचं आता बॅक साईडला. आपला जो फॅन टाकलेला होता आपण, म्हणजे 2 दिवस झालेले आहेत आपण फॅन टाकला होता तिकडे. तर तो फॅन पण आपल्याला घ्यायचा आहे आणि फॅन घेऊन लगेच आणि घरी निघणार आहे, कारण की आभाळ खूप आलेला आहे इकडे बघा. खूप आभाळ आलेला आहे ना, तर त्यामुळे जरा लवकरच करावं लागणार आहे, कारण की हे आपली जी आहे गाडी आहे कार जर असते तर आपण आरामशीर गेलो असतो घरापर्यंत. पण आता ओलावाची. तर पप्पा आलेले आहेत तेल वगैरे घेऊन. तर आता जातो आम्ही फॅनच्या दुकानमध्ये आणि फॅनच्या दुकानमध्ये जाऊ. आता आम्ही आलो मार्केटमध्ये आणि इकडे मी थांबलेलो आणि पाऊस चालू झालेला आहे. ते बरं आहे की मी माझ्या डोक्याला बांधलेलं आहे, तर त्यामुळे पाऊस काही लागत नाही डोक्याला. आणि पप्पा आता गेलेलं आहे दुसऱ्या दुकानमध्ये डाळ वगैरे घ्यायला. काय यार, पाऊसनं जरा पागलच करून राहिला आता मला. आतापर्यंत आला नाही पाऊस आणि जसं कुठं पण जायचं असलं ना त्या दिवशी पाऊस येतोच, काही समजत नाही कसा निसर्ग. बघा आता इकडे असंच मोकळं आहे आणि इकडे हे आहेत दुकान आहेत केळे वगैरे. आलं तर पप्पाच्या जवळ, कारण की तर ना हे आहे तर पाणी लागत नाही काही. हे बघा पप्पा घेतात तिकडे डाळा, खूप साऱ्या डाळ आहेत तिथं. तर पाऊस झालेला आहे चालूच, आता जास्तच झाला आहे पाऊस. पण आता जरा आहे बघा इकडे पाण्याची धार लागलेली माझ्या साईडला, बरं आहे की अंगावर नाही पडत आहे. तर झालं आता घेऊन. तर आता जातो आम्ही फॅनच्या दुकानमध्ये आणि फॅन वगैरे घेतो आणि लवकर घरी निघतो. तर आता आलो आहे मी या दुकानमध्ये. पाऊस अजून पण चालू आहे, तर आता आम्हाला जरा छाया भेटली अजून. आणि फॅन वगैरे पण आपला रिपेअरिंग झालेला आहे. आता OTP वगैरे सांगितलं मी त्यांना, OTP वगैरे दिला. तर आता बघा काम काढायचं आपला. तर हा बघा फॅन दिलेला आहे त्यांनी, फॅन झालेला आहे आपलं रेडी. तर पप्पा त्यांना विचारत आहेत की परत जर झालं असंच तर आम्ही चेंज करायला येऊ. तर आपला फॅन दिलेला आहे रेडी. तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी घरी जाऊन, कारण की आता कुठं थांबणार आहे नाही. पप्पा झाले रेडी. तर जस्ट मी आताच पोचलो आहे घरी आणि घरी आलो आणि दीदीला नाश्ता वगैरे पण घेतला आहे. आणि माझी दीदी आता समोसा वगैरे खात आहे, तिला आवडते तर पप्पाने तिच्यासाठी घेतलं आहे. तर आता मी जेवण वगैरे करतो आणि बरं तुम्हाला भेटतो. वगैरे धुवून मी जरा फ्रेश झालो होतो आणि जरासा मी आराम केला, म्हणजे मला एक झोप लागली होती चांगली मस्त. आणि खूप वेळ झाला आहे आता मी आणि फ्रेश वगैरे होऊन मी जरा लेटलो होतो आणि म्हणजे झोपच लागून गेली मला. झोप वगैरे लागली तर आता खूप भूक लागलेली आहे. तर आता जेवण वगैरे मी तयारच केलेलं आहे, म्हणजे पूर्ण मम्मीने मला दिलेलं आहे जेवण. तरी मी आता जेवण वगैरे करतो. तुम्हाला जेवण करून हे जे आपण फॅन आणलेला आहे ना, तर या फॅनची आपल्याला फिटिंग पण करायची आहे. तर मी पहिले जेवण वगैरे करतो आणि नंतर आपण फिटिंग करूया, ठीक आहे. तर मम्मीने बनवले आहे वांग्यांची भाजी, म्हणजे आलू वांगे आहेत तुम्ही, आणि आपल्या नेहमीची चपाती आणि जे आपली नेहमीची सलाड आहे, कांदा आणि पापड.
तर जेवण वगैरे झालेलं आहे करून माझं, आणि लवकर मला फॅन लावायचा आहे कारण की जर अंधार झाला ना तर खूप गरम होणार आहे. तर फॅनचं मी सामान वगैरे ठेवलेलं आहे इकडे, आणि लवकर त्याला फिटिंग करतो आणि इकडे या साईडला वरती पटकन लावून देतो, कारण की कूलर पण जास्त वेळ काही साथ देणार नाही. तो पण राऊंड तो पण जरा म्हणजे त्याची मोटर जाम होत आहे राऊंड काय नाही त्याला काय होत आहे तर म्हणून मी लवकर याला फिट करतो लवकर फॅनच्या हाताला. ठीक आहे. फॅनची फिटिंग झाली करू. तर आता फक्त त्याला वायर जोडायचं आणि मग बटन दाबून चालू करायचं की होतं की नाही. तर तुम्हाला दाखवूया पुढं काय होते तर.
माझ्या भावाला ना मम्मी मदत करते आहे, म्हणजे त्याने काहीतरी जुगाड केला आहे. खाली बाज आहे आणि बाजेवरती खुर्ची आहे आणि खुर्चीवरती माझा भाऊ आणि मम्मी त्याला पकडून आहे खुर्चीला. बघूया आता आपण काय होते तर फॅन चालू होतो की नाही. भेटूया तुम्हाला नंतरला. तर फायनली जे फॅनचं वर्कआउट होतं ना ते मी पूर्ण केलेलं आहे. आता त्याला एवढं फिट लागलेलं आहे की तो जास्त काहीच आवाज नाही करत आहे, फक्त माझा गोल्डी आवाज करत आहे आता. तर फॅनना मी लावून घेतलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो मी चालू करून. तर तुम्ही पहिले बंद आहे तर इकडेच बघून घ्या कशा प्रकारे लावलेला आहे मी. बघितला का? तर आता मी त्याला चालू करतो. 1 2 3. बघा आता फॅन. तर फॅन झाला लावून आणि मला खूप गरम होत होतं. तर बघा इकडे पूर्ण या साईडला आणि या साईडला पूर्ण घामलेलं आहे. म्हणजे केस पण जरा घामाने खूप पुसणलेले आहेत. तरी मी लवकर हातपाय वगैरे धुतो आणि आता पुढची प्रोसेस अजून करतो. कोणची ब्लॉग बनवायची ते पण नव्हती माहीत तुम्हाला. कमेंटमध्ये नक्की सांगा की आज जो मी ब्लॉग बनवला म्हणजे आज जो फॅनचं फिटिंग केलेलं आहे ना ती कशी वाटली. कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज. एक लाईक तर करसालच ना माझ्या एवढ्या मोठ्या मेहनतसाठी, कारण की खूप पसीना झालो मी. वगैरे धुतले आणि फ्रेश झालो आहे मी. आणि माझी मम्मी आणि माझी दीदीनं बाहेर काहीतरी म्हणजे मम्मीच्या हातानं ओवा आहे तर मम्मीनं ओवा साफ करत आहे. बघू आता कशा प्रकारे माझी मम्मी ओवा साफ करते. आणि बघा गुलाबाचं फुल बघा दोन फुललेलं आहे सारखं, तरी पण ते गुलाबाचं फुल चांगलं दिसते. अजवाईन पण आपल्या इकडे त्याला ओवा बोलतात ना मराठीमध्ये. अजवाईन हा इंग्लिशमध्ये झाला ना. दीदी पण करत आहे का तुला मदत? आणि गोल्डी कशाची मदत करते? खायची मदत करते गोल्डी. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि संध्याकाळचा 6 वाजताचा व्ह्यू बघा. आता तुम्ही किती भारी दिसते इकडे बघा. असं वाटत आहे की कुठेतरी म्हणजे पहाडचा आहे का एकदम बर्फचा. हे बघा इकडे काम वगैरे पूर्ण केलेलं आहे. मी ओवा पूर्ण साफ केलेला आहे आणि बाहेरनं खूप अंधार पडलेला आहे. मेन म्हणजे की मच्छर खूप चावत होते. तर आता मम्मी आणि मी म्हणजे सगळंच घरात आलो आहे. घरामध्ये आलेला आहे. आणि दीदी तू काय करत आहेस का आता? तू काय? तर माझ्या दीदीने ना पाणीपुरी घेतलेली आहे आणि बघू आता पुढचा प्लॅनिंग काय आहे. तर माझ्या आजोबांनी दिलेलं आहे दीदीला घेऊन की तू घे तुला आवडतो तर. आणि मसाला फ्री आलेला आहे म्हणजे हे 40ला पॅकेट आहे आणि याच्यामध्ये ना 50 पीसेस आहेत आणि मसाला फ्री आहे. म्हणजे असं पकडलं तर 10 रुपयाचा मसाला आणि 30 रुपयाचा हे अशा प्रकारे आमच्याकडे पाणीपुरी भेटत आहे. आणि आता माहिती आहे का पाणीपुरी पण खायची आहे. मेन म्हणजे की आजोबाला पण द्यायची आहे आणि पप्पा पण घरी आलेले आहेत. आज पप्पाला सुट्टी ते रविवार आहे तर. आणि पप्पांनी ना कटिंग पण केलेली आहे म्हणजे पूर्ण केस बारीक केलेला आहे कारण की त्यांना जरा घाम येत होता गावावरती. आणि दादा कुठं गेलेले आहेत मला पण नाही माहीत आहे. घरी जस्ट आले असे आणि मी ना म्हणजे माझ्या मावशीचा फोन आलेला तर मी फोनवरती बोलत होतो. कुठं गायब झाले काही माहीतच नाही. आता परत आल्यावर तुम्हाला पूर्ण हेअरस्टाईल दाखवणार त्यांची की त्यांनी कशी केलेली आहे. आता तर मम्मीने ना पाणीपुरीचं पाणी वगैरे सर्व बनवून ठेवलं आहे पण ते जे पाणी होतं ना ते काही कामाचं नव्हतं. तर मी दुसरं आणलेलं आहे अजून. ते पाणी ना पानसट झालं होतं. हे बघा आता. आणि दीदी खात आहे, मम्मी पण खात आहे, पप्पा इकडे बसले आहेत, पप्पाला पण द्यायचे, पप्पा पण खातात. तर भेटतो मी तुम्हाला पाणीपुरी वगैरे सर्व खाऊन. तुम्ही पण खा आम्ही पण खातो. तर आमची पाणीपुरी झाली आहे खाऊन. मला तर काही भूक नाही आता आणि माझ्या दीदीला पण काही भूक नाही, मम्मीला पण भूक नाही. तर मम्मीनं थोडासा स्वयंपाक करत आहे पप्पा आणि आजोबांसाठी. असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सगळं करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणि हो काल मी ब्लॉगमध्ये टाकला, काल अशामुळे ब्लॉगमध्ये टाकला की म्हणजे आमच्याकडे ना लाईट वगैरे पण नव्हती आणि हवा सुटली होती, मोबाईलमध्ये चार्जिंग जास्त नव्हती, तर त्यामुळे मी ब्लॉगच नाही केला. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.